पण लोक म्हणतात की तुम्ही तर शिंदेंच्याकडे जाणार, शिंदेंकडून राज्यमंत्रीपद मिळणार, लवकरच काढले तिकडे म्हणून ते तुमचा प्रवेश होणार. शिंदे साहेबच प्रहारमध्ये येणार आहे. इकडे मर्ज होतात. ते इकडे मर्ज झाले तरी ते तत्वतः किंवा प्रहारमध्ये आलं त्यांना आंदोलन करावं लागेल. खुर्ची नाही भेटणार, मंत्री काही पद भेटणार नाही. ते तुम्हालाच देतात असं आम्ही ऐकून आहोत. राज्यमंत्री तुमची आणि शिंदेची 20 मिनिटं बैठक झाली अशी कानी आला. नाही, मला वाटतं तो कोणी तुम्हाला सांगणारा असन, म्हणजे एवढा मूर्ख माणूस तर मला माहित नाही. त्यानं तसे काय हे अनेक म्हणजे ही कुजबूज होती. हा, कुजबूज असणं काय ते बदनाम करायसाठी आहे. मुद्दा म्हणून काय आहे का बच्चू कडू आंदोलन करतं ते मंत्रिपदासाठी करतंय. अशा प्रकारचा आंदोलकाला विरोधकांनी तुमच्यावर म्हणजे जसं तुमचं आंदोलन चालू होतं, तुमच्या विरोधकांनी असे तुमच्यावर आरोप केलेले याकडे आपण कसं पाहता? ते षडयंत्र आहे. सरळ सरळ त्यांना बदनाम करायचं असतं. त्या शेतकरी आंदोलनातला बदनाम करण्याचं ही. पण बच्चू कडू तुम्ही मंत्री राहिलेले आहात, 2.5 वर्ष तुम्ही मंत्रीपद उपभोगलं. या 2.5 वर्षाच्या मंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही काय अशा योजना तुमच्या मतदारसंघामध्ये अचलपूरमध्ये घेऊन 6,000 कोटीचा निधी नेला होता आम्ही. सांगत बसलो तर दुसरा एपिसोड घ्यावा लागेल. घेऊ आपण, तसा काही प्रश्न नाहीये. प्रश्न असा आहे की पण नॉर्मली अशी एक टेंडन्सी आम्ही असं म्हणतो की बाबा एकदा का मंत्रिपदावरची खुर्ची मिळाली की त्या माणसाला वाटतं की आपण मंत्रिपदावर असावं. बिलकुल नाही. मी तर मंत्रिपदापेक्षा आता सगळ्यांना भारी पडतोय. त्याच्यानं मंत्री आमच्यासाठी फार महत्वाची गोष्ट नाही. बच्चू कडूला मंत्रिपद पाहिजेच असतं तर पार्टीत गेलं असतं ना, एखाद्या बाकीच्या सारखं केलं असतं ना. युती करू शकता ना तुम्ही. कधी राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे तर त्याचा पाठिंबा घे, बीजेपीची आलं तर त्याच्या पाठिंबावर आहे. हे बच्चू कडूकडून जमत नाही. इतका लाचार नाही आणि इतके मिंदे पण नाही. पण शिंदेकडे चाललं तसं ऐकून. बरं, असं नॉर्मली असं म्हटलं जातं की ज्याच्याकडे सत्ता आहे किंवा जो सत्तेच्या जवळ आहे तो त्याच्या विधानसभा क्षेत्रातली कामं ही मोठ्या प्रखरतेपणे करू शकतो, कारण सत्तेच्या जवळ असतो. काही बाबी ह्या सहज उपलब्ध असतात. मग अशा ह्याच्यामध्ये आज तुमच्याकडे जनसमुदाय आहे तुमच्या मागे. तुम्हाला असं वाटत नाही का की आपण सत्तेमध्ये असावं? म्हणजे कारण तुम्ही होतात सत्तेमध्ये, तुम्ही मंत्रिपद भूषवलेलं आहे, असं नाही की नाही भूषवलंय. तर त्या काळामध्ये जी मदत तुम्ही तुमच्या मतदारसंघात घेऊन आलेला होता, तुम्हाला असं वाटतं का की अधिक काळ जर आता पुन्हा गेला? राहिलाच नाही ना, मी निवडूनच नाही आलो त्याच्यानं आता मतदारसंघ. लोक म्हणतात तुम्हाला शेतकऱ्याच्या मुलाने पाडलं म्हणून. हा, मी काय उद्योगपत्याचा ना मुलगा आहे काय, मूर्ख आहे का कसं आहे? आमच्यावर बोललं म्हणजे ना लोकांना खूप फायदा होतो. बच्चू कडूवर जेवढे बोलान तेवढे ते मोठे होतात, त्याच्यानं त्याला बोलत राहावं लागतं. त्याच्यानं तो त्यांचा विषय असते, आमच्यासाठी ते फार महत्त्वाचं नाही आहे.